2025च्या शेवटच्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मोरजिमला निघण्याआधी वन लास्ट टाइम पणजीमधली माझी फेवरेट व्हिएतनामीज कॉफी प्यायली आहे एस्प्रेसोबत. भाई, हे कलर्ड आयलायनरचं फॅड मला कुणी लावलंय रे? एकदा फायनली सगळ्या रंगीबेरंगी इमारती मन भरून पाहिल्या आणि गेले हॉस्टेलला बॅकपॅक करायला. सॅड तर वाटत होतं यार पणजी सोडताना. आणि मग आम्ही पोहोचलो मोरजिमला. त्यानंतर सगळे मित्र गेले समुद्रात पोहायला आणि कुठं काय करायचं याची अक्कल नसल्यामुळे मी बीचवर बसले स्ट्रॉबेऱ्या खात. तिथे जवळच उमा नावाच्या एका ठिकाणी अप्रतिम पिझ्झा मिळतो. माझं पिझ्झा बद्दलचं काय ऑब्सेशन आहे माहित नाही, पण कळेल लवकरच. आणि एस्प्रेचा मूड नसल्यामुळे अख्खा पिझ्झा एकटीने हाणला मी. मग मस्त बीचवरती चिल केलं आणि मग ही आणि हिची पोरगी दिसली, ज्यांचे मी पकडून पकडून लाड केले. दुसऱ्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा मी समुद्रात गेले. हो, अंगाला पाचा सनस्क्रीन लावून आणि मग हांघोळ करून आणि एक पूर्ण दिवस वाट बघून मी गेले तिथल्या फेमस बर्गर फॅक्टरीला. कमाल बर्गर आणि मस्त मिल्कशेक घेऊन अशी गुंगी चढली होती ना मला बाई. पण तोवर परत घरी जायची वेळ आलीच होती. फ्लाईटसाठी वाट बघताना माझ्या डोक्यात विचार आला की 2025ने मला काय दिलं? तर स्वतःची स्टोरी सांगण्याची ताकद. माझ्या इंस्टाग्राम आणि युट्यूबची ही फॅमिली, ज्यांनी मला या कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये खूप सपोर्ट केला. या वर्षीच्या ह्या शेवटच्या व्लॉगने मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि लवकरच भेटू 2026 मध्ये, जिथे होपफुली आपल्या सगळ्यांनाच कुठलीही भीती न बाळगता फिरता येईल. लोकांमधले भेदभाव कमी होतील आणि आपण सगळे मिळून एकजुटीने राहायला परत एकदा नव्याने शिकू. तोपर्यंत ओके बाय आणि आय लव्ह यू ऑल.